बॉलचा देखील इशारा येतोय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो, यावेळेला फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. निर्धाव चेंडू येतोय. आपण चौथा सामना पाहतोय आजच्या दिवसातील क्रिशा 11 आणि त्यांच्या विरोधात मायरा 11 अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलला टर्न करण्यात येतोय. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल झाला. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. सर आपण या ठिकाणी जोडली गेली सुरुवात आणि करतोय. आपण पाहू शकाल दोन संघामध्ये आपण या लढत पाहतोय. मायरा 11 विरुद्ध क्रिशा 11 आणि क्रिशा 11चा आपण विचार केला तर या ठिकाणी पाहू शकाल चेंडू हवेत आणि झेल पकडण्याचा प्रयत्न तिथे मात्र झाला होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने झेल तिथे मात्र पकडला गेला. आणि लागणारा पहिला धक्का आपण पाहतो या मायरा 11 संघाला. बाजूला फलंदाज पाहिला आपण पप्पू माली यांना. एकही धावाचं त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं नाहीये. सलामी जोडी आपण पाहिली श्याम भोईर आणि पप्पू माली. षटकाला सुरुवात दिगंबर पाटीलने केली आणि या पहिल्या षटकात आपण जर विश्लेषण केलं तर पहिला चेंडू स्फेअर होता, त्याच्यानंतर आपण डॉट चेंडू पाहिला, तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव मिळाली आणि चौथ्या चेंडूवरती विकेटचं पतन. फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतोय जास्त बाउन्स त्या ठिकाणी प्राप्त करण्यात आला आणि अखेर विकेट तिथे मिळाली. न्यू बॅटर विजय मैदानामध्ये एंटर होतोय. 40+ कॅटेगरी मधील पहिले 3 खेळाडू मला वाटतं या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी येतात. या ठिकाणी या क्रिशा 11 संघाच्या गोलंदाजाने एक सुवर्ण संधी आहे. जर एखाद्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर गौतमजी पाटील यांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज त्या गोलंदाजाला मात्र दिलं जाणार आहे. हो, या ठिकाणी चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला मात्र हुक केला, परंतु बॅकवर्ड स्पाइनकडे मात्र या ठिकाणी स्क्वेअर लेगकडे मात्र क्षेत्रशी सज्ज होते. आणि हे पाहू शकाल या ठिकाणी काय भागमभाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ओहो, पुन्हा एकदा मात्र पाहू शकाल चेंडू शोधतायत आणि शेवटच्या क्षणाला मात्र शोधता एक्झॅक्टली त्या ठिकाणी आपण पाहू शकाल एकूण 3 धावा पूर्ण केल्या. नक्कीच या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये कमतरता पाहायला मिळाली आणि आपण पाहतोय 3 धावा तिथे पूर्ण झाल्यात. दोन्ही खेळाडूंचा आपण आयकॉनचा विचार केला तर फिल्डिंग करताना आयुष ॲज अ आयकॉन म्हणून खेळतोय क्रिशा 11 संघाकडनं आणि आपण पाहतोय या ठिकाणी मायरा 11 संघाकडनं पहिल्या षटक पाहू शकाल पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या खेळामध्ये पाहिलं तर पैक धक्का मात्र दिगंबर पाटीलने आपल्या प्रतिस्पर्धी संघाला इथे मात्र दिलाय. आणि पाहू शकाल दोन्ही जे बॅटर आहेत आता मात्र 40+ दोन्ही बॅटर आहेत. एका बाजूला तुम्ही श्याम भोईरला पाहू शकाल तर दुसरीकडे आपण पाहू शकाल विजय आहेत. पुन्हा आता दिगंबर पाटील. हो हो, अकुटचा चेंडू मात्र हुक केला आणि पाठवला फाईन बाउंड्रीच्या बाहेर. खराब लेंथ होती, अकुट टप्प्याची लेंथ होती आणि त्याच्यावरती चौकार पाहायला बोलतोय फलंदाज श्याम भोईरच्या बाटमधून येणार हा चौकार. चांगला फटका. भरपूर खराब चेंडू आपण म्हणूया कारण ऑफ ब्रेक होता आणि अगोदरच आपण पाहतोय की मिडल स्टंपला लाईन होती आणि तिथून बॉल लेग स्टंपच्या बाहेर निघत होता. त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. चौकाराने संघाची धावसंख्या. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर धावफलकावरती. दिगंबर सध्या गोलंदाजी करतोय.
फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटची आतला कडेला लागत असताना एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण. 10 वर धाव फलक. स्ट्रेट ड्राइव्ह, चांगला फटका, बॉल सरस सीमा पार, 4 धावा चौकार, क्लास झळकला फटक्यामध्ये. की आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी बॉलर पास ड्राईव्ह आणि या मिड ऑफला सुद्धा मात्र क्षेत्रशी तिथे मात्र सज्ज होते. प्रयत्न चांगला झाला होता परंतु त्यामध्ये अपयश ठरले आणि पाहू शकाल या ठिकाणी अजूनही मात्र या षटकाचा विचार केला तर यावेळेला पुन्हा फुल टॉस बॉल मिड ऑफला चेंडूला फील्ड केला जातोय. इथे काय घडलंय? रनआउटची संधी. ओ माय गॉड, भागम भाग सुरू आहे मैदानामध्ये. दोन्ही वेळेला आपण पाहतोय फलंदाज बचावले गेले आणि 2 धावा अखेर पूर्ण झाल्यात. परंतु मात्र आपण जर पाहिले तर बॉलर एंडकडे मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला विजय. म्हणजे एक्झॅक्टली पाहिलं तर या ठिकाणी एखादे विकेट्स मात्र या ठिकाणी फेकायची होती आणि ते मात्र कुठेतरी विजयने आपल्या संघासाठी बलिदान दिलं हेच मात्र म्हणावं लागेल. या ठिकाणी पाहू शकाल दुसरा धक्का लागत असताना टीम मायरा 11 संघाला प्रथमतः पप्पू माली बाद झाले होते 0 वरती आणि आता मात्र विजय बाद होतात. त्यांनी आपल्या संघासाठी 3 धावांचं योगदान दिलं. मला वाटतं फलंदाजाला पुन्हा एकदा बोलवण्यात आलेला आहे. भात नाहीये त्या ठिकाणी, धावभात नाहीये. स्कोर 16 या आकड्यावरती. पुन्हा एकदा कुणाल तयार. यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन कट केला. सुपर शॉट, बॉल सरळ जातोय कव्हर पॉइंट बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार येतोय.
धावसंख्या 22 आहे धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहताय 22 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. क्रिशा 11 आफ्टर लुझिंग टॉस बॅटिंग फर्स्ट. क्रिशा 11 संघाचं क्षेत्ररक्षण आहे. बॅटिंग करताना तुम्ही पाहतायत मायरा 11 22 धावा धावफलकावरती 22 रन्स. तर 2 षटकांची समाप्ती आपण इथे पाहिली. एकूण 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 9 धावा आल्या होत्या आणि आपण जर दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 2 चौकार आले. एकूण 13 धावा या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. चला वेळ थोडासा कमी खर्च करा प्लीज. आपण लगेचच क्षेत्ररक्षणा मात्र सजवायचं आहे कारण आपण खूपच वेळ इथे मात्र खर्च करत आहात. यानंतर जो पुढील सामना असेल पुढील दोन्ही संघांना मी विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. ओमसाई विरुद्ध निर्मित स्फोट आजच्या दिवसातील ही 5वी लढत तुम्ही पाहणार आहात. ओमसाई विरुद्ध निर्मित स्फोट. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एकच फलंदाज बाद झालाय आणि पाहू शकाल या ठिकाणी 22 धावा जवळपास 11च्या धावगतीने मात्र धावा संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे विजय आहेत त्यांनी 2 चेंडू फेस केले आहे त्याच्या बॅटमधून आपल्याला 4 धावा पाहायला मिळतात आणि दुसरीकडे आपण श्याम भुईरला पाहतोय. आक्रमकता बॅटिंग त्यांच्याकडून पाहिलेली आहे आणि फर्स्ट वॉर्निंग वेले संदर्भात क्रिशा 11 संघाला इथे मात्र पंचांच्या माध्यमातून दिली जात आहे. आणि तिसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करतोय गोलंदाज आयुष. सामना करेल 40+ कॅटेगरीतील अजूनही बॅटर शिल्लक आहे. तो यावेळेला आपण पाहतोय शफल फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. पायात टाकणारा हा चेंडू आणि या ठिकाणी काय घडलंय आता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खेळाडू होईल. धाव बाद. अखेर एक विकेट फेकायचीच होती आणि इथे आपण पाहतोय लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली गेली आणि दुसरी धाव घेत असताना खेळाडू होतोय धाव बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा दुसरा धक्का इथे लागलाय. पप्पू मालीला मैदान सोडावं लागेल. विजय बाद झाला या ठिकाणी. विजय या ठिकाणी बाद झाले आपण पाहतोय. हिमेश माली न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय 4थ्या क्रमांकावरती. संघाचा आयकॉन खेळाडू आहे मायरा 11 संघाचा. खरं तर चांगला लेदर बॉल क्रिकेटर ज्यानं खऱ्या अर्थानं या धामणगावचं नाव उज्ज्वल केलं. आपण पाहतोय अरुणाचल प्रदेशकडनं खेळत असताना सिके नायडू ट्रॉफीमध्ये तो खेळला. आपल्या आगरी समाजातील हा खेळाडू आणि मी म्हणेल धामणगावचंच नव्हे तर संपूर्ण भिवंडीचं नाव केलं आणि पुढे भविष्यामध्ये आणखी तो पुढे जावा ही सदिच्छा आणि ही प्रार्थना असेल. मात्र सध्याच्या घडीला मायरा 11 संघासाठी तो खेळण्यासाठी उतरलाय. हो निश्चितपणे या महेश माली यांचे सुपुत्र आहेत. तुम्ही या महेश माली यांना या अगोदर या सामन्यामध्ये सुद्धा खेळताना पाहिलं आणि आता मात्र त्यांचे सुपुत्र या सामन्यामध्ये खेळताना पाहू शकाल. पहिल्याच फटक्याबद्दल पाहिलं तर अगदी सॉफ्ट फांडने मात्र ड्राईव्ह केला. इथे मात्र रनआउटची संधी होती. या फेक सुद्धा चांगल्या पद्धतीने केली गेली परंतु गोलंदाजाला मात्र या ठिकाणी चेंडूला कलेक्ट करता आलं नाहीये आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या संघाची धावसंख्या आपण पाहतोय एकूण 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाही कुठेतरी आता डावाला स्थिरता देणं गरजेचे आहे. डाव सांभाळणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आता कदाचित पहिलाच स्ट्रोक चेक केला हिमेशनं परफेक्टली मिडल ऑफ द बॅट घेत असताना लॉंग ऑफला बॉलला पाठवलं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. ओव्हर द राऊंड द विकेटने बॉलिंग करतोय सध्या तरी. हो यावेळेला पुन्हा एकदा बॉलला येऊ दिला. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. एकदा विकेट देखील मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न याही वेळेला सुरू करण्यात आला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वेगानं धावतोय विकेटच्या मध्ये. पुन्हा 2 धावा प्राप्त करण्यात आल्यात. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना धावफलकावरती जाऊन पोहोचलोय 27 आकड्यावर धावफलक 27 रन्स. परफेक्टली आपण जर पाहिलं तर या ठिकाणी स्कोरिंग स्ट्रोक तितके मात्र आपण हिमेश मालीच्या वतीने पाहतोय. 2 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केला आणि 2 चेंडूवरती आपल्याला दुहेरी आकडा पाहायला मिळाला आणि परफेक्टली आपण जर पाहिलं तर अगदी चेंडूच्या मिरिटवरती इथं फटके सजवतोय. एक चांगली बाब आहे. इथे मात्र पहा टॉपे चेंडू हवे स्थिर चेंडूच्या खाली बिग विकेट. गोल्डन विकेट्स प्राप्त करून दिले आयुषने आपल्या संघासाठी आणि हिमेश मालीला आता मात्र मैदान सोडावं लागेल. विकेट क्रमांक 3 इथे मात्र धक्का लागतोय मायरा स्पोर्ट संघाला. कुठेतरी मोठा फटका केल्याचा प्रयत्न हिमेश मालीने केला होता परंतु बादशा चेंडू मात्र परफेक्टली
मिडलिंग झालं नाही, बाटचं टॉपेज लागला आणि या अस्थिरक्षकाने मात्र कुठल्या प्रमाणे चूक केली नाही. बाद होण्यापूर्वी 3 चेंडूचा त्यांनी सामना केला, 4 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि हिमेश मात्र या ठिकाणी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज श्रीकांत आलाय. नेट नंबर 5. धामणगाव प्रीमियर लीग 2024 आपण या स्पर्धेचं नियोजन पाहतोय आणि श्रीकांतसाठी या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. पर 6 साठी 500 रुपीज मिस्टर सचिन माळी याच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल. 27 वरती लागणारा हा तिसरा धक्का आपण पाहतोय. हो इथे मात्र पाहू शकाल बीमर नो बॉल आहे आणि चेंडू मात्र वेगानं अगदी लॉंग स्टॉपच्या दिशेने वाटचाल करतोय आणि पाहू शकाल पंचाचा इशारा 4 धावांचा प्लस नो एकूण 5 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या आणि पुढील चेंडू असेल फिरीट. खराब चेंडू होता पाहू शकाल या ठिकाणी आणि त्यानंतर पुढील चेंडू फ्रीट आपण पाहतो या आणि फ्रीट चेंडू सामना करतो श्रीकांत. त्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी चौकार पाहिला. या चेंडूची लाईन पाहिली तर एक्झॅक्टली चुकीची आहे. अगदी उजवास्तिकच्या चेंडू मात्र या ठिकाणी बाहेर निघून जातोय आणि अतिरिक्त धावसंख्येने आता मात्र धावफलक या ठिकाणी पुढे वाटचाल करत असताना एकूण 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे आणि फ्रीट कंटिन्यू हे सांगत असताना आमचे पंच ऑनफिल्ड पंच आपण पाहिले तर आहेत. हो पाहू शकाल वेगवान चेंडू परंतु लाईन चुकीची निवडली आयुष्य आणि पाहू शकाल सलगचा दुसरा स्वेअर चेंडू वाईटच्या स्वरूपात. फ्रीट कंटिन्यू अतिरिक्त धावसंख्येत भर होत असताना 34 लॉस ऑफ 3 विकेट्स मायरा 11. सुरुवातीला आपण जर पाहिले तर अतिशय चांगली सुरुवात आयुषने केली होती परंतु तदनंतर अतिरिक्त चेंडूची फेकी आतापर्यंत 3 अतिरिक्त चेंडू हाताळले. एक बीमर नो बॉल हाताळला त्यानंतर 2 वाईटच्या स्वरूपात चेंडूची हाताळणी केली आणि कुठेतरी मात्र या ठिकाणी परिवर्तन करावं लागेल, कमबॅक करावं लागेल. गोलंदाज आयुष्य विचार केला तर फ्रीट कंटिन्यू आहे. राऊंड द विकेटने आलाय. फुलटॉस आहे आणि त्याच्यावरती पाहिलं तर पंचानं पुन्हा एकदा नो बॉल घोषित केलाय. झेल तिथे पकडला होता परंतु फलंदाज असेल नाबाद आणि या ठिकाणी एक्झॅक्टली काय घडलंय पहा. चेंडू मात्र ओव्हरच्या रूपानं बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय आणि एकूण या चेंडूवरती धावा किती आहेत पंच नक्कीच आमच्यापर्यंत त्या पोहोचवतील. 4+2 धावा तिथे मात्र पलून पूर्ण केल्या आणि नो बॉलचा इशारा म्हणजे एकूण 7 धावा परंतु फिल्डिंग करणाऱ्या संघाने या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे तिसऱ्या पंचांकडे की एक्झॅक्टली बीमर बॉल आहे की नाही हे पाहण्यासाठी आमचे तिसरे पंच कंट्रोल रूम मध्ये आहेत. पंच स्वप्नील पाटील सर. पाहू शकाल या ठिकाणी रिप्ले मध्ये एक्झॅक्टली काय घडलं आणि या तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. एक्झॅक्टली बीमर नो बॉल आहे म्हणजे या मॅच मध्ये आता मात्र आयुष्य गोलंदाजी करू शकणार नाही. त्याच्यावरती बाण लगावला जाईल आणि एक्झॅक्टली या चेंडूवरती आपण पाहिलं तर 7 धावा आपण पाहतोय. एक 4 त्यानंतर 2 धावा पलून पूर्ण केल्या. एक बीमरच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळाली आणि अशा रीतीनं आपण धाव संख्येकडे लक्ष वेधलं तर 41 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि यानंतर जो चेंडू असेल तो मात्र पुन्हा एकदा फ्रीटचा चेंडू असेल. खराब गोलंदाजी आयुषकडनं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. लॉंग ओव्हर आणि जे दूरषटक आहे ते आता मात्र या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नवीन गोलंदाजाचा मात्र या ठिकाणी वापर करावा लागेल आणि तो गोलंदाज कोणता असेल क्रिशा 11 संघासाठी. सुरुवातीला जर पाहिली तर जबरदस्त सुरुवात दिगंबर पाटीलने केली होती. 9 धावा पहिल्या ओव्हरमध्ये मात्र या ठिकाणी खर्च केला होता. 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही आपण या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत ओव्हर कंप्लीट होण्यासाठी कारण आतापर्यंत 4 स्वेअर चेंडू मात्र या ठिकाणी हाताळले गोलंदाज आयुषनं आणि जो आयुषचा षटक आहे तो अपूर्ण करण्यासाठी सिद्धेशच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अख्खा धामणगाव खेळेगा धामणगाव प्रीमियर लीग 2024 हे दुसरं पर्व आपण पाहतोय. सिद्धेशचं मात्र पाहिलं तर कुठेतरी या रनअप मध्ये चुकलं आणि त्याच अनुषंगाने पंचानं मात्र या ठिकाणी
डेड बॉल घोषित केलं. सायलेन्स वातावरण. आकुट्याबद्दल चेंडू हुक केला आणि पाठवला चेंडूला लॉंग लेगच्या बाहेर. गगन चुंबी षटकार. व्हॉट अ मॅग्निफिसंट हिट. चांगला टायमिंग होता फटक्या मागे, थोडासा शफल झाला, ऑप्शनच्या बाहेर कमिट होत असताना लॉंग वे शफल होत असताना हुक करण्यात आल्या बॉल सरळ सीमा पार. षटकार येतोय आणि या 6 धावसंख्येने आता संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकली आहे 47 आकड्यावरती. बघा हिमेश लवकर बाद झाला, आयकॉन खेळाडू होता, मात्र तदनंतर पुन्हा एकदा एका मी म्हणेल आता पारड जड होत चाललंय मायरा 11 संघाचं. ओव्हरथ्रो स्वरूपामध्ये काही रन्स आल्या, हा षटकार इथे आला. तुम्ही पाहतात आयुषचं षटक खूप महागडे ठरलंय. हो नक्कीच. आतापर्यंत आयुषच्या षटकामध्ये आपण 25 धावा पाहिल्या आणि अजूनही मात्र या ठिकाणी पाहिलं तर एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. खूपच महागडं षटक आपण म्हणू शकतोय. हो इथे मात्र पाहू शकाल ऑनसाईडला टर्न केला, सॉफ्ट हँडनं मात्र आपण पाहू शकाल. पंचांचा नो बॉलचा इशारा. जो गोलंदाजा शरीराचा भाग आहे तो मात्र त्यांना स्पर्श झाला आणि त्याच अनुषंगाने मात्र पंचाने नो बॉल घोषित केला. परंतु फलंदाज मात्र या ठिकाणी श्याम भुईर रनआउटच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. धक्का क्रमांक 4 लागेल, एक धाव आपण ऍड करू आणि अशा रीतीने 3 षटकांचा खेळ होते या ठिकाणी संपन्न झाला नाहीये, कारण अजून एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. आणि यानंतर होणारा सामना आपण पाहू शकाल ओम साई विरोधात संघ असेल निर्मित स्फोट. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. नक्कीच या ठिकाणी ओम साई स्पोर्ट्सच्या विरोधात निर्मित स्पोर्ट यानंतरची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहावं. चेतन पाटील न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. आयुष आतापर्यंत विचार केला तर 27 धावा त्याच्या ओव्हरमध्ये आलेत आणि आणखी एक चेंडू शिल्लक आहे. भरपूर महागडी गोलंदाजी या ठिकाणी करत असताना हो नक्कीच पाहू शकाल अगदी धावांचा पाऊस पडतो या प्रकाश झोतामध्ये. भरपूर त्याच्यावरती अपेक्षा होत्या, परंतु त्या अपेक्षा निराशा होत असताना जबरदस्त पिकअप शॉट मिड विकेटच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. चेतनच्या बॅटमधून येणारा हा षटकार. एक्झॅक्टली श्रीकांत इज ऑन फायर आहे. या अगोदर आपण चौकार एक पाहिला होता आणि 2 षटकार पाहिले आपण श्रीकांतच्या बॅटमधून. अप्रतिम फलंदाजी आणि आता मात्र तिसरा षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना या ठिकाणी धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. 4 गडी बाद एकूण 55. काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये, जबरदस्त खेळ श्रीकांतच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. आणि 3 षटकांच्या अखेरीस चांगली टोटल या ठिकाणी लागली आहे धावफलकावरती. 5-5 षटकांचा सामना आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला आता कमबॅक करण्याची देखील संधी असते आणि तो पलटवार या ठिकाणी करण्याचा आता प्रयत्न केला जाणार. तीन षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत 55. तब्बल 33 धावा या ठिकाणी खर्च केल्या आयुषनं. डीमार्ट मध्ये शॉपिंग करताना दिसला, ज्या पद्धतीने पैशांची उधळण करत होता. मी तर म्हणजे डीमार्ट मध्ये नव्हे तर धामणगावमध्ये शॉपिंग केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्या अनुषंगाने मात्र षटक पाहिलं आपण अगदी लॉंग वे षटक. चला वेल थोडस कमी खर्च करायचा डेफिनेटली. अगदी आता या ठिकाणी वेळेबद्दल स्ट्रिक्टली वॉर्न केलं जाणार आहे. वारंवार आम्ही एकच सूचना तुम्हाला देणार नाही आहोत, याची नोंद घ्या प्लीज. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. या वेळेला चांगला फटका बॅकफुटला गेले, पंच केला. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल सरळ चाललाय बॉर्डरलाईनच्या पलीकडे. आणखी एक येतोय चौकार, क्लास झळकल्या फटक्यामध्ये. काय सुंदर मात्र कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. अगदी चेंडूच्या मिरिटवरती फटकेबाजी आपण पाहतोय. चेतन आणि त्यानंतर श्रीकांत अगदी चांगली पार्टनरशिप पाहतोय, कारण 4 फलंदाज स्वस्तात बाद झाले होते. पप्पू माली, त्यानंतर विजय, त्यानंतर हिमेश मालीला आपण पाहिलं. श्याम भुईर त्यानंतर बाद झाले आणि आता मात्र श्रीकांत आणि चेतनजी एक चांगली पार्टनरशिप इथे मात्र डेव्हलप होताना आपण पाहायला मिळतो. ओहो इथे मात्र स्कूप करायचं होतं, परंतु चेंडूची मध्ये वेग खूप जास्त होता आणि त्याच अनुषंगाने पाहू शकाल रिप्ले मध्ये अगदी चेंडू स्टँडच्या अगदी
डोक्यावर चांगला बॉल आलाय चौकारानंतर या ठिकाणी पलटवार करत असताना आणि मोस्ट ऑफ म्हणजे या अगोदरचा जो फटका होता अगदी पुस्तकी फटका खेळला होता स्क्वेअर कट. मात्र तदनंतर इम्प्रुव्हाइज अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॅटर चेतनचा होतोय, तो कुठेतरी अपयशी प्रयत्न ठरला. प्रणित पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल, कव्हर ड्राईव्ह, चांगला फटका, एक धाव इथे मिळेल. धावसंख्या आता वेगाने पुढे सरकत असताना 60 या आकड्यावरती. चौथं षटक मार्गस्थ आहे. या मॅचचा विचार केला तर एक्स्ट्रा धावा भरपूर खर्च केल्या. नो बॉल व्हाईट बॉल भरपूर या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आयुषनं खर्च केला आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय की संघ क्रिशा 11 थोडासा अडचणीमध्ये सापडलाय आणि चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र आपल्याला मायरा 11 संघ पाहायला मिळतोय, कारण चौथा षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. मात्र जबरदस्त फटका अगदी ऑन साईडला सजवलाय, नटवला आणि चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. अजून एक दर्शनीय फटका, 4 धावांसाठी चौकार. काय फलंदाजी करतोय श्रीकांत या ठिकाणी. हे पहा पुन्हा एकदा शफल झाला, ऑप्शनच्या बाहेरून बॉलला खेचलाय, फ्लिक करत असताना बॉटमहँडचा खूप चांगला वापर. स्क्वेअर लेगला फिल्डर उभा होता, मात्र इतका रॉकेटली बॉल वेगाने गेला की त्या फिल्डरला चान्सच नव्हती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय स्क्वेअर लेगचा फिल्डर होता, अगदी थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल गेला आणि किती वेगाने बॉल सीमा पार होतोय, चौकार. हो, यावेळेला पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. श्रीकांत आज चांगला खेळतोय, जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. अफलातून धावसंख्या धावफलकावरती 64, 64 रन. हा चेंडू चांगला, कारण या अगोदरच बॅटर स्विच झाला होता, रिव्हर्सचा पवित्रा त्यानं स्वीकारला होता आणि त्याच्यामुळे लेगस्टम्पच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न प्रणितने केला. फुल टॉस बॉल, इथे काय घडलंय, कॅचची देखील संधी होती मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. एक धाव पडून पूर्ण आणि मला वाटतं आता पंच थोडेसे डाऊटफुल आहेत. रेफर करण्यात आलेला आहे बॅटर्सने. यस, फलंदाजांनी रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला आहे बीमरसाठी. तिसरे पंच आता आपल्यासोबत टीव्ही पंचांच्या भूमिकेमध्ये जोडले जातील आणि थोड्याच वेळात तो निर्णय येणार. बीमरसाठी बॅटिंग साईडने रिव्ह्यू घेतला, ऑनफिल्ड अंपायरनं तर फेअर बॉल दिलेला आहे, त्याच्यामुळे इथून आता चेक केला जाणार की एक्झॅक्टली फेअर आहे की नो आहे. इट्स नो बॉल. या ठिकाणी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. नो बॉल म्हणजे योग्य तो निर्णय या ठिकाणी फलंदाजाने घेतला, DRS चा वापर केला आणि तो सक्सेसफुल. हो, नक्कीच अतिशय योग्य रीतीने मात्र या ठिकाणी DRS ची मागणी केली आणि योग्य निर्णय तिसऱ्या पंचांच्या वतीने मात्र या ठिकाणी दिलं गेलं. आणि पाहू शकाल यापुढील फिरीत चेंडू असेल धावफलकावरती आपण धावा जर पाहिल्या तर 66 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. एक डेंजर झोनकडे आता मात्र धावफलक वाटचाल करत असताना मायरा 11 संघाची फिरीत चेंडू, त्याच्यावरती मात्र फलंदाज खेळण्यासाठी सज्ज आहेत. परंतु या ठिकाणी पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलं आणि त्याच अनुषंगाने चेंडूवर कुठल्या प्रमाणात मात्र त्या ठिकाणी कनेक्शन झालं नाही आणि अशा रीतीने 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. आणि या षटकाचा आपण विचार केला तर प्रणितनं एकूण 10 धावा खर्च केल्या, 11 धावा खर्च केल्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 66 धावा धावफलकावरती अजून एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे. चला आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि यानंतर जो पुढील सामना असेल ओमसाई विरुद्ध निर्मित स्फोट. दोन्ही संघांना मी विनंती करतो की संघनायकांना आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. सासष्ट 66 रन्स आपण पाहतोय. सध्याची धावसंख्या प्रणित अंतिम षटक कुणाल. पहिलाच बॉल आपण पाहतोय पुढच्या लेंथवर होता, स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगल्या चेंडूने मात्र या ठिकाणी फिकी केली कुणालनं डॉट चेंडूनं आणि या पावसाळ्यात पहिल्या चेंडूवरती कुठेतरी श्रीकांतनं मोठा फरक करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही. एक चांगल्या षटकाची मात्र आवश्यकता आहे ती म्हणजे क्रिशा 11 संघाला. ओ, इथं मात्र शॉर्ट अँड फोल करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग फटका चेंडू हवेत आहे, 17 चेंडू खाली जेस करतोय, झेल ड्रॉप आणि पावसाकाल फलंदाजाला जीवनदान आणि 2 धावा सुद्धा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या
आणि ज्यावेळी तुम्ही प्रकाश जोतामध्ये सामने खेळत असता त्यावेळी प्रत्येक धाब्याला महत्व असतो. परंतु या ठिकाणी पहा इथे मात्र एक्झॅक्टली धाबा बहाल केले जात आहेत आणि ज्यावेळी तुम्ही धाबांचा पाठलाग कराल त्यावेळी तुम्हाला एक एक धाब्याचा मात्र या ठिकाणी कुठेतरी व्याजासह मात्र तुम्हाला त्याचा या ठिकाणी मोजावा लागतील. डेफिनेटली लाख मोलाची किंमत असते, प्रत्येक धाव मूल्यवान असते आणि या वेळेला तुम्ही पाहताय मिस्टेक्स झाल्यात, कॅचेस ड्रॉप झाल्या, मिसफिल्डिंग झाली, ओव्हर थ्रो झाले आणि त्याच्यामुळे आता क्रिशा 11 संघावर अधिकच दडपण येत चाललंय. पुन्हा एकदा कुणाल तयार, यावेळेला पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. कवसला फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग, वेल स्टॉप. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, फलंदाज होतोय धाव बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये एक धक्का लागतोय टीम मायरा 11ला. आणि आजच्या दिवसात आपण जर विचार केला तर हाय स्कोर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय मायरा 11 संघाच्या वतीनं. कारण या अगोदर जय हनुमान संघानं एक्झॅक्टली 68 धाबा जोडल्या होत्या आणि तो रेकॉर्ड ब्रेक केलाय. 69 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात मायरा 11 संघाच्या वतीनं. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर अतिशय चांगली फलंदाजी श्रीकांतची पाहिली आणि गोलंदाजाने सुद्धा मात्र फलंदाजांना चांगली साथ दिली, कारण एक्स्ट्रा धाबा इथे मात्र जास्त खर्च केला गोलंदाजानं आणि त्याच अनुषंगाने मात्र 69 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर नेट नंबर 7 मोनिश आलाय आणि अजूनही मात्र या पहिल्या इनिंगचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. रिव्हर्सचा फटका, जबरदस्त विकेट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडूला पाठवला अगदी कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. 7 धाबांसाठी हा षटकार. जणू काय केविन पीटरसन मैदानामध्ये धामणगावच्या उतरलाय. ज्या पद्धतीचा खेळ श्रीकांतनं आज केला दुसऱ्यांदा आपल्याला पाहायला मिळालं. रिव्हर्सच्या स्वरूपामध्ये षटकार प्राप्त करण्यात येतोय. काय बॅटिंग करतोय, सुपर इनिंग, मॅग्निफिसंट इनिंग. आणि तसे आपण श्रीकांतचा विचार केला तर मात्र रेग्युलर तो सामने खेळत नाहीये, परंतु खरोखरच एक युवकांना आणि जे रेग्युलर क्रिकेट खेळतात त्यांना लाजवणारी फलंदाजी श्रीकांतच्या वतीने आपण पाहतोय. वैयक्तिक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सांघिक धावसंख्या आपण जर पाहिलं तर 75 धावा झालेल्या आहेत आणि 75 पैकी वैयक्तिक नाबाद 30 धावसंख्येवरती खेळतोय श्रीकांत. त्याच्यामध्ये आपण 3 षटकार पाहिले आणि 2 चौकाराची सुद्धा मात्र त्या ठिकाणी फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. जबरदस्त इनिंग, ग्रेट इनिंग, एक चांगला खेळ मायरा 11 संघासाठी खेळत असताना 75 धाबा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा कुणाल, चेंज ऑफ पेस, लेंथ ओळखली परंतु परफेक्ट मिडल चेंडू मात्र झाला नाही. भरपूर वेळ चेंडू हवेत होता डीप वरून, जोपर्यंत 86 चेंडूचा पाठलाग करतात, फेक करतायत तोपर्यंत 2 धाबा तिथे मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या धावफलक आता मात्र डेंजर झोन कडे वाटचाल करतोय. एकूण 77 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडासा कमी गतीने हा बॉल टाकला होता. आपण पाहतोय फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. कुणाल देखील आता महागड्या ठरलाय. धावसंख्या 77 वर, हाय स्कोर, चांगली टोटल मायरा 11 संघाची. पुन्हा स्विच हिट, 1 मोर विकेट. जणू काय डाव्या त्याचा बॅटरच आहे श्रीकांत. ज्या पद्धतीने त्याने आज षटकार ठोकलेत रिव्हर्सच्या माध्यमातून आणि याचबरोबर पहिलं सत्र संपलंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 83 धावा, 84चं टार्गेट सामना जिंकण्यासाठी. तर चला आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे वळणार आहोत. खूप मोठं लक्ष आहे आणि पुढील जो सामना असेल निर्मित स्पोर्ट विरुद्ध ओम साई, या दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती करतो आणि टॉस बॉक्स मध्ये असतील माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे सर. टॉस या ठिकाणी केला जाणार आहे आणि टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन तर आलेले आहेत. सुंदर भोईर आणि राघू माली यांना देखील विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यावं. नाणेफेकीचा कौल अख्खा धामणगाव खेळेगा, धामणगाव प्रीमियर लीग. दोन्ही कॅप्टनचं आपण स्वागत करूया. प्रथमतः आपण टॉस विषयी माहिती देणार आहोत. एका बाजूला तुम्ही पाहतात निर्मित 11 आणि दुसऱ्या बाजूला ओम साई प्रतिष्ठान, अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. टॉसची माहिती दोन्ही संघांना द्यायची. एका बाजूला आपण पाहतोय धामणगाव प्रीमियर लीग आणि दुसऱ्या बाजूला DPL. DPL असं कॉल होतं आणि DPLच आलेला आहे.
टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे ओम साई प्रतिष्ठान संघानं. पाहुण्यांना विनंती की आपण पुन्हा मंचावर विराजमान व्हावं. नाणेफेकी जिंकलेली आहे. काय निर्णय घ्याल पहिल्या 5 षटकांमध्ये? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करणार आहात. विकेट आता नाईटमध्ये बघा किती रन्स होत आहेत, तरी फिल्डिंग करण्याचा का निर्णय घेतलाय, काय सांगाल कारण? नाईट आम्ही पहिल्यांदाच खेळतोय, त्याच्यामुळं जरा यानं कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. मग स्पर्धा धामणगाव प्रीमियर लीग एवढ्या मोठ्या खर्चानं भरवलेली आहे, एवढ्या मोठ्या चाहमनं भरवलेली आहे, काय सांगाल या स्पर्धेविषयी? याच्या पाठीमागे खूप मेहनत आहे. जयेश भोईर, महेश माली, सुंदर पाटील आणि जी इतर सहकारी मित्र आहेत त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, त्याच्यामुळे हे सर्व दिसतं आपल्याला. नक्की शुभेच्छा तुम्हाला असतील या सामन्यासाठी. टॉस तुम्ही गमावलेला आहे, बॅटिंग करायची आहे. मनासारखे घडले की मनाच्या विरोधात घडले? आम्ही टॉस जिंकला असतं तर बॅटिंगच केली असती. म्हणजे घडलेलं आहे, क्या बात आहे. किती टार्गेट देणार समोरच्या संघाला? आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. तू काय म्हणशील, यंगस्टर खेळाडू जसे आता नवनवीन आपल्याला बघायला मिळतात या प्रीमियर लीगच्या माध्यमातून नाईटचं क्रिकेट आयोजित करण्यात आले, तुला कसं वाटतंय? मला तर म्हणजे बोलायला एवढं छान वाटतं की नाईट या आपल्या एरियामध्ये कुठेच नाही झालेलं. हे दामणगाव प्रीमियर लीगची जी आयोजन कमिटी आहे त्यांनी एवढं चांगलं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्यांचा मी धन्यवाद म्हणतो. शुभेच्छा तुला देखील असतील तर. खूप चांगलं मनोगत दोन्ही कॅप्टननं दिलं. या ठिकाणी टॉस जिंकले ओम साई प्रतिष्ठान आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय इथे स्वीकारलेला आहे. बॅटिंग करताना निर्मित 11 संघाला तुम्ही पाहणार आहात. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया योगी पाटील यांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद समीर ठाकरे. अतिशय छानपैकी या दोन्ही संघाचं आपण मनोगत इथे मात्र या ठिकाणी ऐकलेलं आहे. जी मॅनेजमेंट कमिटी आहे त्यांच्या वतीने मात्र अतिशय जबरदस्त या स्पर्धेचं मात्र या ठिकाणी नियोजनबद्ध आयोजन आपण ते पाहत आहोत. धामणगाव प्रीमियर लीग अख्खा धामणगाव खेळेगा आणि या ठिकाणी खूप मोठ्या लक्षात पाठलाग करायचा आहे तो म्हणजे क्रिशा 11 संघाला एकूण 84 धावांचा लक्षात इथे मात्र पाठलाग करायचा आहे. आणि आत्तापर्यंत सांघिक धावसंख्या आपण जर पाहिली तर या ठिकाणी उच्चांक गाठलाय मायरा 11 संघानं. कारण प्रथम बॅटिंग करत असताना 83 धावा त्याने जोडल्या आणि 84चा पाठलाग करताना सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला म्हणजे क्रिशा 11 संघाच्या वतीनं. चेक. तर या ठिकाणी वडूनवरचे लेजंड क्रिकेटर दिनेश चौगुले यांनी संपूर्ण जय महाराष्ट्र धामणगाव मित्रमंडळाला तसेच या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि खास शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत सतीश माली आणि नितीन पाटील सँडी यांच्यासाठी देखील दिनेश चौगुले यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. दिनेशजी चौगुले आपलं आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. तर माझ्या समित आता मात्र जोडले जातील माझे सहकारी समालोचक मनोज कारवे सर. आणि या षटकाला सुरुवात करतायत पप्पू माली. पहिल्या चेंडू मात्र हुक केला आणि मात्र शॉट फायनलकडे मात्र थोडीशी मिसफील पाहिली, परंतु बॅकअपसाठी तिथे शतरक्षक होत आणि त्याच अनुषंगाने पहिल्या चेंडूवरती एक धाव जोडली गेली. फलंदाज श्रीकांत आणि दिगंबर पाटील हे दोन फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती वैयक्तिक आणि सांघिक इथे मात्र अकाउंट ओपन केलं श्रीकांतनं आणि पप्पू मालीने आपल्या षटकाला सुरुवात केली. पप्पू मालीने पाहिलं तर बॅटिंगमध्ये एकही धावाचं योगदान दिलं नव्हतं, परंतु गोलंदाजीमधून त्यांच्याकडून फार काही अपेक्षा आहेत आपल्या संघाला. हो जबरदस्त मात्र चेंडूची लेन, परंतु चेंडू गॅप होतो मात्र ट्रॅव्हल झाला बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने, पण कुठला फिल्डर नाहीये, सरळ निघून जातो या बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. वेलकम कारवे सर. ज्याप्रमाणे फटक्या सजवला अतिशय क्लासिकल स्ट्रोक होता, पाहू शकाल बॅकफुटवरती गेले आणि अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू मात्र या ठिकाणी पाठवलं 4 धावांसाठी. अति सुंदर फुटवर्किंग आणि त्यामध्ये शॉर्ट सिलेक्शन सुद्धा लाजबाब, टायमिंग सुद्धा बेमिसाल बघितला आपण. आणि चेंडू किती वेगाने गेला बघा, अगदी थर्ड मॅनच्या दिशेने, बॅकवर्ड पॉईंट थर्ड मॅनच्या मध्ये हा ट्रॅव्हल करत असताना सुंदर चौकार. धावसंख्या 5 वर, जिंकण्यासाठी 70 धावांचं लक्ष, 84 माफ करा, 84 धावांचं लक्ष. आणि या ठिकाणी बघा नाट्यमय स्थिती पाहता पाहता धावांची लई लूट होत असताना लई भारी आवाज, त्यामध्ये लई भारी रनिंग बिटवीन द विकेट, जल्लोष, उत्साह. शिवजयंती आज महाशिवरात्री सुद्धा आणि त्यामध्ये भर घातली आमच्या दामणकराच्या ग्रामस्थ मंडळाने. लखलखत्या प्रकाशामध्ये ही सुंदर सजावट केलेली देखणी स्पर्धा पाहतोय आपण DPL 2024. हो नक्कीच. आणि पाहू शकाल पूर्णपणे या प्रकाश ज्योतामध्ये क्रीडांगण पूर्णपणे नाहून निघालाय, ज्या अनुषंगाने मात्र या स्पर्धेचं नियोजन पाहतोय.
इथे मात्र निकित क्षेत्ररक्षकाने सांगितलं की कूल डाऊन, नॉट प्रेशर. बॅटची कडा शॉट टर्नला मात्र क्षेत्ररक्षक आहेत, परंतु आउटफील्ड फास्ट आहे, रेस सुरू आहे. चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक पाठीमागे आणि दोघे बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना मिळतील एकूण 4 धावा. दोन्ही काय बॅट्समननी ठरवलं की काय मला समोर मारायचंच नाहीये, मला फक्त चेंडूच्या पेचचा प्रॉपरली वापर करायचा आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे आणि युक्तिवाद इथे दाखवत असताना बॅट्समन अगदी वारंवार त्या दिशेने अगदी हलचल निर्माण केली आहे. गली आणि पॉईंटचं क्षेत्र निवडलं बॅट्समननी जणू काय. 2 सुंदर चौकात त्याच परिसरामध्ये ते क्षेत्र आणि ते चित्र पाहायला मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 84चं लक्ष असताना तब्बल 11 वरती 4 चेंडूंमध्ये. थोडासा इन कॅडर चेंडू होता आणि त्याच अनुषंगाने मात्र बॅटची कडा आपण पाहिली. क्षेत्ररक्षकाने मात्र चांगला प्रयत्न केले होते, परंतु चेंडूला मात्र थांबू शकले नाही. पप्पू माली पुन्हा एकदा वरता विकेट मार्गस्थ होत आहेत. ओहो, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन, अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला. कुठली धाव तिथे मात्र खर्च केली नाहीये. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल थोडेसे शफल झाले होते, हुक करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी पायांचा मात्र त्या ठिकाणी वेध घेतला गोलंदाज पप्पू मालीनं आणि निर्धावानं मात्र त्या ठिकाणी चेंडूची आपल्याला सांगता पाहायला मिळाली. हो, बॅट्समनला सेपल होताना बघितलं आणि पप्पू मालाने बरोबर फॉलो केलं, जेणेकरून बॅट्समनला रूम मिळणार नाही फटका मारण्यासाठी. हा जुना अनुभव वापरत असताना 40+ गोलंदाज पप्पू माळी पुढचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. हा चेंडू ओव्हर पिच होता, खोदून काढला, ड्राईव्ह केलं, मिड ऑफ कव्हर करतोय, अगदी गुडघा टेकून कव्हरिंग केलं छान पद्धतीने आणि वेगाने स्वतः बॉल न फेकता अगदी आले बॉलरच्या जवळ. षटक पहिलं समाप्त झाल्याचा इशारा परेश महाजन सरांचा. धावसंख्या 84 धावांचा पाठलाग करत असताना पाहतोय आपण क्रिशा 11ची बिनबाद 12. म्हणजे या षटकात आपण विचार केला तर पप्पू माली यांना मात्र सफलता प्राप्त करता आली नाहीये, परंतु 12 धावा त्याने मात्र पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. दुसऱ्या पॉवर प्लेच्या खेळाला आपण इथे सुरुवात करू. परंतु मी विनंती करतो की तुम्ही प्रत्येक ओव्हरनंतर मैदानाच्या आतमध्ये टीम मिटिंग करू नका, कारण आपल्याला जास्तीत जास्त सामने कव्हर करायचे आहेत. कारण स्पर्धेचा पहिला दिवस रात्रीचा खेळ आपण इथे एन्जॉय करतोय आणि तुमची जर आम्हाला साथ मिळाली तर आपण जास्तीत जास्त सामने आजच्या दिवसामध्ये आपण कव्हर करू. फक्त तुमची साथ आम्हाला हवी आहे. 84 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही इथून 72 धावांचं नक्की तुम्हाला गरज आहे आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये त्या तुम्हाला 72 धावा जोडायच्या आहेत. नक्कीच तुमची साथ, तुमची हाक आमच्या धामण गावासाठी पाहिजे. गावाचं बळ वाढवण्याचा प्रयत्न, शक्ती वाढवण्याचा प्रयत्न इथे आमच्या ग्रामस्थ मंडळांचा, सर्व खेळाडूंना, सर्व घरांना, पूर्ण गावाला एकत्र करण्याचा हा मानस अगदी सीझन 2 पर्व दुसरं पाहतोय आपण. धामणगाव प्रीमियर लीग 2024 आणि स्पर्धेचा पहिला दिवस रात्र रजनी स्पर्धा. यावेळेला ओव्हर पिचला ड्राईव्ह केलं, पण तो चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग सुद्धा झाली, चांगली फेकिंग झाली आणि तितकंच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. त्या माध्यमातून 1 धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 13 वरती टीम क्रिशा 11ची. नक्कीच आपण जरी स्पर्धा पहिल्या पर्वामध्ये जर कार्यसर पाहिली असेल तर फक्त डेच्या स्वरूपात होती, परंतु या दुसऱ्या पर्वामध्ये पहा काही जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन डे नाईटच्या स्वरूप या स्पर्धेला देण्यात आली. ते मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक होते, त्याच्या आवाक्याच्या अगदी बाहेर झेल नव्हता, परंतु चुकीचं त्या ठिकाणी प्रयत्न पाहिले. मिस फिल्डिंग तिथे झाली आणि सरळ चेंडू डीपमध्ये जाऊन धडकतोय सीमेरेषेला. हा 4 धावांसाठी आलाय चौकार. आधीच्या इनिंगमध्ये श्रीकांतने मारले, मग मी ह्या इनिंगमध्ये मी श्रीकांत असताना का मारायचे नाहीयेत हे सांगतोय श्रीकांत. जरी आधीच्या श्रीकांतने मोठे फटके मारले, तर या ठिकाणी शक्तीपेक्षा युक्ती मी दाखवेन आणि श्रीकांत इथे सुंदर चौकार घडवला. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडूला काढलं. धावसंख्या चौकाराने फुलत असताना 17 वर. हिमेश मालीवरती खूप मोठ्या जबाबदारी असतील. पुन्हा एकदा राऊंड द विकेटना वॉटर डिलिव्हरी, काय स्पेस आहे. ज्याप्रमाणे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखादा गोलंदाजाला फास्टरवरून टाकताना पाहत असतो, त्याचप्रमाणे शैली हिमेश मालीची आपण पाहिली आणि त्याच अनुषंगाने मात्र तो काउंट्री क्रिकेट खेळतोय, त्याचं प्रत्यय तो या चेंडूच्या माध्यमातून देत असताना. हो नक्कीच, आणि चाणक्यपणा दाखवला, चतुरपणा दाखवला. आपल्या संघासाठी एक चेंडू काढला मस्त पद्धतीने. बाउन्सर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक षटकामध्ये 2 बाउन्सर अलाउड असणार आहेत, अशीचा नियमामध्ये बदल होणार आहे अजून. आणि हा चेंडू खोदून काढचा प्रयत्न, लाऊड अपील सुद्धा झाली. विकेट किपरने चेंडूला अगदी अंडर राम फेकीने धडक दिली होती एसटीला आणि त्या ठिकाणी पाहिला आपण स्ट्राईक एंडला फलंदाज पोहोचला नाहीये आणि तो बाद झाला. रनआउटच्या रूपामध्ये लागतोय पहिला धक्का. दिगंबर बाद बॅक टू द पॅव्हिलियन. श्रीकांत बाद झालेला आहे. येस, थोडंसं करेक्शन आहे. नक्कीच मी या ठिकाणी जे आमची मॉनिटरवरती असं पाहिलं की श्रीकांत बाद झालाय, परंतु तसं नाही, दिगंबर पाटील बाद झालाय. परंतु वेग पहा, एखाद्या बंदुकीतून जेवढ्या वेगाने गोळी निघावी तेवढ्या वेगानं मात्र या ठिकाणी हिमेश मालीच्या हातातून मात्र हा चेंडू वेगानं निघतोय. काय जबरदस्त भन्नाट वेग आणि परफेक्टली लेंथ लाईन
आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी या फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद झाला. पहिल्यांदा काय तिथे लागला या फलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात क्रिशा 11 संघाला. खतराची घंटा वाजली योगी सर. 17 धावसंख्या असताना मस्ट निडेड विकेट प्राप्त झाली ती सांगी केश. परंतु हा चेंडू हॅमट करायचा होता. शॉट ऑफ गुड लेंथ. चेंडू बीट करतो विकेट किपरला, बीट करतो सर्वांना आणि चेंडू गेला आपलं ध्येय गाठत असताना सीमारेषेच्या कडेला साईड स्क्रीनच्या जवळ लॉंग स्टॉपला चौकार येतोय. आपण पाहिला, पण नशिबाचा चौकार म्हणूया. हो, ज्याच आयुषने मात्र गोलंदाजी करत असताना मात्र भरपूर धावा बहाल केल्या होत्या आणि तोच आयुष आता मात्र आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय या तिसऱ्या क्रमांकावरती. आणि पहा, पहिल्या चेंडूवरती नशिबाचा चौकार इथे मात्र आपण पाहतोय. तिथे चेंडू थांबवला गेला असता परंतु कॉलिंग झाली नाही, दोघांमध्ये समन्वय झाला नाहीये आणि आपण म्हणू शकतो की दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ होताना आपण पाहिलं. आणि चौकारा महत्वपूर्ण आपण पाहतोय या क्रिशा 11 संघासाठी. हो बरोबर, आपण उल्लेख केला दोघांचं भांडण, तेव्हा तिसरा लाभ उचलत असताना हा पूल केलाय, बट इट्स नॉट पॉवरफुल. एक टप्पा पडला आणि त्या ठिकाणी धावा अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु झेल घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. आपण मोठी स्पर्धा खेळताय, हाफ चान्स फुल चान्समध्ये कन्वर्ट करायची असते, परंतु त्या ठिकाणी फिल्डरने मानस दाखवला की मला धावा वाचवायच्या आहेत. उत्तुंग उडी घेतली होती आणि एक बाउन्स होत असताना त्या ठिकाणी कव्हरिंग केलं. अशा प्रकारे 2 षटकाची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या क्रिशा 11 संघाची अगदी कमी पाहतोय आपण, ती म्हणजे 22 वर, कारण लक्ष जिंकण्यासाठी 84 धावांचं आहे. आता कुठे पाहू शकतो आपण 25% धावसंख्या फक्त झाली आहे योगी सर. म्हणजे पहिले प्रत्येक षटकात आपण जर विचार केला तर 16.80च्या गतीने तुम्हाला धावा जोडायच्या आहेत आणि आतापर्यंत 2 षटकांचा आपण जर खेळ पाहिला तर 11च्या धावगतीने धावा असंख्य आतापर्यंत जोडल्या आहेत. या पुरेशा धावा नाही आहेत, त्यासाठी तुम्हाला धावांचा वेग वाढवावा लागेल, आक्रमकता तुम्हाला खेळ करावा लागेल. इथून रिक्षाने प्रवास नव्हे तर आता विमानाचा प्रवास करावा लागेल. जर या ट्रॉफीपर्यंत तुम्हाला पोहोचत असेल तर विमानाची तिकीटं तुम्हाला बुक करावं लागतील. जर रिक्षाने प्रवास केला तर इथून तुम्ही धामणगावापर्यंत पोहोचू शकता. बरोबर, आणि जर तुम्हाला इथे एअरपोर्टला जायचं असेल तर तुम्हाला अगदी एक्सप्रेसनेच जावं लागेल. खूप चांगला उल्लेख करतात योगी सर आपण. आता फक्त सी द बॉल, हिट द बॉल, चेंडूला बघा आणि चेंडूला फेकून द्या, ही तुम्हाला नीती वापरावी लागेल. कारण 84चं लक्ष म्हणजे अजून जिंकण्यासाठी तब्बल 62 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. आणि पारितोषिकाचा मात्र या ठिकाणी आमच्यापर्यंत आलेला आहे. आयुषने जर 6 हॅट्रिक पूर्ण केली तर मिस्टर आशिष भुईर याचकडनं 1000 रुपीज कॅश प्राईज दिलं जाणार आहे. म्हणजे हे सुद्धा एक गेम प्लॅनिंग आहे. जर आपण बक्षीस जर लगावलं तर त्या अनुषंगाने सुद्धा मोठे फटके कदाचित पाहायला मिळू शकतील. आणि तसंही आयुष जर पाहिलं तर एक प्रॉपर अष्टबोली खेळाडू आहे धामणगाव संघाचा आणि त्याच्यावरती खूप साऱ्या मदार आहेत. वेल थोडंसं कमी खर्च करा प्लीज. अजूनही मात्र 6 हॅट्रिकसाठी आयुषसाठी गौतमजी पाटील यांच्या माध्यमातून 6 हॅट्रिकसाठी 1000 रुपीज आणि ही संधी श्रीकांतसाठी सुद्धा लागू आहे. त्यांचं म्हणणं की जर पैशांचा आपण जर नक्कीच कुठेतरी वर्षा केलं तर त्या अनुषंगाने सुद्धा मोठे फटके पाहायला मिळू शकतील का. अनेक प्रकारची रणनीती आखल्या जात असतात एखाद्या सामन्यामध्ये. ओहो पहा, प्लॅटेड डिलिव्हरी अगदी ब्लॉक केलं फलंदाज आयुषला. एक धाव तिथे कंप्लीट मिडविकेट फिल्डर चेंडूवरती वेगाने आले, परंतु इथे मात्र हरणाचा वेग पाहायला मिळाला, चित्ताची सप्लाय पाहायला मिळाली. परंतु सिंगल डबलने जास्त नुकसान होणार नाहीये मायरा 11 संघासाठी. ते संतुष्ट असतील ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे. हो, चांगला गोलंदाज पाहू शकता आपण, ज्याने सुंदर चेंडू हाताळला, ज्याला आपण स्लोअर यॉर्कर म्हणू शकतो. अगदी फक्त टॉस केलं होतं चेंडूला, सोडून दिलं होतं हातामधून आणि बरोबर त्या ठिकाणी ब्लॉक केलं. तुम्ही बरोबर उल्लेख केला योगी सर की फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा रूम दिला नाहीये मोठा फटका मारण्यासाठी, जी नितांत गरज आहे. पुढचा चेंडू आता सुद्धा टॉसचा प्रयत्न होता, पण तो हा चेंडू अगदी गुड लेनच्या थोडासा पुढे टप्पा ठेवला होता. हाफ व्हॉलीची चान्स होती, परंतु बॅट्समनची आधीच मानसिकता होती की मला फटका वेगळा मारायचा आहे आणि त्या कारणाने हा चेंडू डॉट बघितला. धावसंख्या फारच कमी, म्हणजे 24 वर अजून 60 धावांची गरज आहे 16 चेंडूंमध्ये. सूरज गुरुचा आपण जर विचार केला तर त्याच्याकडे वेग नाहीये, परंतु अचूक टप्पा आहे, अचूक लेंथ आहे. चेंडू पडल्यानंतर तो टर्न प्राप्त करतोय. तुम्ही पाहू शकाल दोन्ही स्विंगिंग चेंडू होते आणि त्याच्यावरती फलंदाज मात्र पूर्णपणे बीट होताना आपण पाहिलेले आहेत. इथे मात्र पहा, खोदून काढण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका स्वतः गोलंदाज सूरज गुलवी चेंडूच्या खाली. ओ माय गॉड, झेल ड्रॉप झालाय. आयुषला जीवनदान, आयुष्यमान भव असा आशीर्वाद दिला जातोय आणि तदनंतर 2 धावा तिथे मात्र पूर्ण सुद्धा झाल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचतो या तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना. जणू काय आपल्याला पाहायला मिळतं की मायरा 11 संघ पूर्ण रिलॅक्स आहे. अगदी कुठल्याही प्रकारे त्यांना हालचाल करायची गरज नाही. अगदी रिलॅक्स पद्धतीने बॉल डिलिव्हर करतायत आणि फिल्डरसुद्धा अगदी मस्त पद्धतीने आरामशीर फिल्डिंग करत असताना त्यांनासुद्धा माहिती आहे की आपल्याकडे विजय अगदी पसरतोय. विजयाचा सुगंध आपल्या उंबरठ्यात येऊन थांबला आहे. अगरबत्ती पेटवली आहे, आता आपण त्याचा फक्त वास घ्यायचा आहे. तो सुवास आहे, सुगंध आहे विजयाचा. धावसंख्या 26 वर.
परंतु आयकॉन श्रीकांतला आता मात्र या ठिकाणी चमक दाखवावी लागेल, परंतु श्रीकांतच्या विरोधात मोठे फटके खेळणे एवढं इझिली नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती लेन त्याची पाहतो आपण. आणि आतापर्यंत श्रीकांतने 4 चेंडू हाताळले कॅरिब सर, आणि प्रत्येक चेंडूवरती त्याचं व्हेरिएशन पाहिलं. परंतु ते हेअरस्टाईल पहा, अगदी कॅरिबियन स्टाईल हेअरस्टाईल आहे. आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी सूरज गुलवी, काय जबरदस्त त्याची लेथवरती गोलंदाजी आपण पाहतोय. वा, आपल्याला माहिती आहे खूप आहे कॅरेबियन कसं कटिंग करतात. वा योगेश सर, क्या बात आहे. ते सुद्धा हसले बॉलर, अगदी स्मित हास्य सूरजच्या चेहऱ्यावरती. पाहिला फुलर लाईन उडवायचा तो ऑन साईडला, पण तो फ्लाईंग स्लिपने कव्हर करून फेकला, यशला धडक दिली. आणि बघा पुन्हा एकदा पाहतो आपण, एकाने केलं दुसऱ्याने भरलं, एक करड कोयावर भरे. बघा हा चेंडू बॉडीला आदळला होता, फ्लाईंग स्लिपनी फेकी केली, आणि बघा फटका मारला कोणी आणि बाद कोणी झाला. श्रीकांत होते ऑन स्ट्राईकला, ते मात्र बीट झाले. परंतु आयुष मात्र या ठिकाणी फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. करे कोई और भरे कोई हे दृश्य आपण इथे पाहिलं. श्रीकांत बाद झालाय आणि आयुष आता मात्र या ठिकाणी स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये, असं मात्र म्हणावं लागेल. दोन्ही टीममध्ये श्रीकांत नावच गाजतंय, कारण आधीच्या इनिंगमध्ये श्रीकांत नावाचं वादळ आलं होतं, ज्याने खणखणीत 3 षटकार खेचले ते, काय रिव्हर्स सीट मारले ते. केविन पीटरसनचा कदाचित कॉल येऊ शकतो श्रीकांतला, असं आपल्याला बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. 38 धावा ज्याने ठोकल्या, पण तो तसा कोणी खेळाडू इथं घडत नाहीये या इनिंगमध्ये. एक श्रीकांत इथं बनला पाहिजे. श्रीकांत आहे, पण तो तशी बॅटिंग करू शकला नाहीये, फक्त त्याने एक चौकार मारला. आणि आता सिद्धेश पोहोचलाय मैदानामध्ये, सिद्धेश पोहोचलाय आयुषच्या सोबतीला. नवीन फलंदाज पाहतोय आपण 4थ्या क्रमांकावरती. आता मात्र सिद्धेश आलेला आहे. आणि पाहू शकाल फिल्डिंगमध्ये आता मात्र थोडंसं आपल्याला परिवर्तन पाहायला मिळतं, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन खेळपट्टीवरती आहे. मी अगोदरच अनाऊन्स केलेलं आहे, जोपर्यंत तुमची प्राईज आमच्यापर्यंत जमा होणार नाही तोपर्यंत आम्ही अनाऊन्स करणार नाही. प्लीज सो कॉपरेट. ऑन साईडला मात्र या ठिकाणी टर्न करण्याचा प्रयत्न, चेंडू पाहू शकाल मिड विकेट झोनमध्ये ट्रॅव्हल झाला, अगदी जमिनीला गुदगुल्या करत. आणि एकच धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली, धाव पूर्ण घेतली नाहीये. म्हणजे एक्झॅक्टली असं वाटतं की कुठेतरी आयुष आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 26 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. उदय भोईरकडून प्रत्येक षटकारासाठी तब्बल 1,000 बक्षीस आलंय, प्रत्येक षटकासाठी 1000. अहो मोठी बक्षीस आली बघा आता. षटकारांची आतिषबाजी आता नितांत गरज आहे. 3 षटकं समाप्त झाली, धावसंख्या फक्त 26 वर. 26 जुलै 2005चा पाऊस पडावा लागेल. 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 58 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 29 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडू नव्हे तर प्रत्येक षटकामध्ये 5 षटकारांची गरज. म्हणजे 12 चेंडूमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली 10 षटकार मारायचे आहेत. हा कॅल्क्युलेशन तुम्हाला करूनच मात्र इथून खेळावा लागेल. आणि असा एखादा चमत्कार खेळ मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल का. पर 6 साठी 100 रुपीज. यस, गोलंदाज मार्गस्थ होतोय हिमेश माली दुसऱ्या स्पेलमध्ये. हो, इथे मात्र पहिल्या चेंडू ओव्हर पिच आहे, 12 पैकी 1 आलाय. अजून तुम्हाला मात्र 9 ठोकायचे आहेत, चेंडू शिल्लक आहेत 11. नक्कीच फक्त 9 बाकी आहेत आता मारणं. 1 तर आलाय आणि आता अनेक मारायचे आहेत अजून, आणि प्रयत्न केलाय, मोमेंटम आलाय. कारण एक बक्षीस किती मोठी कामगिरी करू शकतं बघा. उत्साहित करण्याचा प्रयत्न उदय भोईर यांचा. आणि दरम्यान आणि ते बक्षीस सिद्धू भोईरसाठी बघा, उदय भोईरने पूर्णपणे निवडूनच बक्षीस लावले जणू काय. बंधू राजांच्या वतीने मात्र पाहू शकाल, म्हणजे त्यांचा सुद्धा एक उद्दिष्ट आहे की घरातले पैसे घरातच राहणार आहेत. नो प्रॉब्लेम. इथे मात्र मिडो आपला बीट केला, चेंडू मात्र लॉंग ऑफ कडे वाटचाल करतो वेगानं, आणि मिळतील एकूण 4 धावा. मॅच ऑन आहे कारवे सर. हो नक्कीच. आता पाहतोय आपण की आयुष पूर्णपणे चमकलाय आणि तळपलाय, तापलाय. जो क्रिकेट तापवतोय मैदानामध्ये 2 लागोपाठचे मोठे फटके, 10 धावा कुठल्यात, धावसंख्या पोहोचली तब्बल 36 वर. आणि आता खेळ तुम्हाला 36चा आकडा प्रमाण दाखवावा लागेल. जसं 2 स्पर्धकांमध्ये 36चा आकडा पाहिजे, जे शत्रुत्व पाहिजे, अगदी तसंच तुमचं ठसन क्रिकेट आता दाखवायचं प्रेक्षकांना. सामना तुम्ही आता टर्न करायचा प्रयत्न करा. अहो हरलात तरी चालेल, जिंकणारा म्हणाला पाहिजे की हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. हो ठीक आहे, तोच प्रयत्न आता मात्र ठिकाणी सुरू आहे. फलंदाज आयुष्य बाटमधून आतापर्यंत आपण 2 चौकार पाहिले, 1 षटकार पाहिला. आणि ज्या खेळीसाठी आपण आयुषला ओळखतोय त्याची तो प्रचिती निर्माण करून देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु तुम्हाला हा खेळ सातत्याने मात्र खेळावा लागेल शेवटच्या चेंडूपर्यंत.
आतापर्यंत 36 धाबा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत आणि अजूनही मात्र 48 धाबा इथून जोडायच्या आहेत येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये. ओ काय जबरदस्त डिलिव्हरी. पहिल्या षटकामध्ये सुद्धा मात्र हिमेश मालीने हा प्रयत्न केला होता, त्याच्यामध्ये तो यशस्वी ठरला होता आणि तोच प्रयत्न दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या स्पेलमध्ये सुद्धा त्याने केला आणि त्याला परफेक्टली माहिती आहे की एक्झॅक्टली आपण एका ओव्हरमध्ये एक बाउन्सर टाकू शकतोय आणि जबरदस्त लेंथ इथे मात्र पाहायला मिळाली. अगदी नाकाळा सुगंध देऊन चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. हो बरोबर आहे. हिमेश माळी दाखवतो की मी मोठमोठ्या स्पर्धा मी का खेळतो, माझ्याकडे क्वालिटी आहे. क्वालिटी क्रिकेट दाखवत असताना चेंडूला चांगला वेरेट करतो बघा. आधीचा चेंडू उचलून घेणार होता आणि हा चेंडू खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी अगदी समुद्राच्या लगत सपाट हा चेंडू टाकला, जणू काय कधी पाणबुडी समुद्रात घुसावी आणि तसा चेंडू घुसला होता खाली. छान पद्धतीने इथे बॉलिंग करतोय बॉलर हिमेश माळी, पण तो धावसंख्या विजयापर्यंत जाऊन पोहोचत नाहीये. हे आपलं चित्र पाहायला मिळतं. त्याचं कारण की 2 षटकार, एक चौकारी षटकारानंतर पूर्णपणे पुढे एकदा टर्न केलंय हिमेश माळीने आपल्या ह्या षटकामध्ये. धावसंख्या 37 वर. आणि नक्कीच आपण पाहिले की आपल्याच विभागातील विवेक शेलार आज T20 स्पर्धा मात्र कव्हर करतो. या आतापर्यंत टाटा स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून त्यांनी 3 सामने केले, 3 सामने मात्र त्या संघाने जिंकले आणि असं वाटतं त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून हिमेश माली सुद्धा मात्र तशाच प्रकारची उंच भरारी तो नक्कीच घेईल याच अपेक्षा आपण बाळगूया. पाहू शकाल या ठिकाणी पुन्हा एकदा फुलर लेंथ होता, चेंडू मात्र ऑन साईडला टर्न केला. या लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचतोय. सूरज गुलवी होती पुन्हा त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 धाव आणि एका धावामध्ये मात्र नुकसान काही होणार नाही. फक्त धाव फलक जो विजय आणि पराभवाचा अंतर आहे तोच तुम्ही कमी करू शकता, कारण लक्ष खूप दूर आता मात्र जात असताना क्रिशा 11 संघाच्या दृष्टिकोनातून 38 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चौथ्या षटकाचा खेळ समाप्तीच्या वाटेवरती आपण पाहतोय. हो ॲक्शन तर थोडीफार जुळते विवेकशी. हिमेशची आपण पाहू शकता अशी उडी घेतो बघा. हा रिलीज ऑफ द डिलिव्हरी अशा पद्धतीनेच विवेक शेलार चेंडू रिलीज करतो. आपण पाहू शकता विवेकची बॉलिंग आणि इथे हिमेश माळीची बॉलिंग अगदी मिळती जुळती आहे. आणि जेव्हा हिमेश माळी बॅटिंग करत होता योगी सर, तेव्हा मला विराट कोहलीची छाप वाढली त्याच्या बॅटिंगमध्ये. जे त्याचं टायमिंग होतं ऑफ साईडला जे त्यांनी ऑफ ड्राईव्ह लगावले ते छान पद्धतीने त्यांनी सजवले होते आणि त्या फटक्यामध्ये नजाकतता होती ती, जणू काय विराट कोहलीला फॉलो करतो बॅटिंगमध्ये आणि बॉलिंगमध्ये फॉलो करतो विवेक शेलारला हिमेश माळी. चला आपण फिल्डिंग त्वरित सजवायची आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांचे जे कोच असतील, त्यांचे जे सिलेक्टर असतील, त्यांनी मात्र हिमेश मालीची मात्र नक्कीच त्या ठिकाणी निवड केली गेली. आपण मागची जी असं स्पर्धा कव्हर केली होती स्वर्गीय ज्ञानेश्वर मूर्ती चषक, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण प्रेम देवकरला पाहिलं होतं आणि त्या प्रेम देवकरला सुद्धा आपण पाहिलं तर नरेंद्र देवाने जे त्यांना मात्र नक्कीच कोचिंग करतायत आणि त्यांच्या माध्यमातून त्याचं सिलेक्टर मात्र तिथे केलं गेलं आणि त्यांची आपण नक्कीच त्या स्पर्धेच्या वतीने मुलाखत सुद्धा घेतली होती. चला आपण फिल्डिंग लावायची आहे. नक्कीच चर्चा सुरू राहील, कारण जो स्केल सुरू आहे, जो सामना आपण पाहतोय तो एकतर्फा आहे आणि त्याच अनुषंगाने आपण थोडीशी आपण क्रिकेटच्या माध्यमातून चर्चा आपण इथे करत आहोत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला सांगतील की इथून 46 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये षटकार जरी आला तरी सुद्धा मात्र त्या आवडता पाठलाग इथे होऊ शकणार नाहीये. खूप मोठा फरक आहे विजय आणि पराजयमध्ये, हे आपण पाहतो या ठिकाणी. आणि प्रेम देवकर साहेबांची त्या खेळाडूची योगेश पाटील यांनी खूप मस्त पद्धतीने मुलाखतसुद्धा घेतली होती. आपण ती यूट्यूबला पाहू शकता. ती मुलाखतसुद्धा व्हायरल झाली आहे की प्रेम देवकरने पूर्णपणे त्याचा लेखाचोखा सांगितला की मला कशाप्रकारे सिलेक्ट केलं, माझ्यामागे कोणाचा हात आहे, माझी परिस्थिती काय होती, शेतकऱ्याचा मुलगा आणि वडिलांचं किराणाचं दुकान आहे आणि त्या वडिलांनी मस्तपैकी खेळाडू घडवला प्रेम देवकर नावाचा. 6 चेंडू शिल्लक विजयासाठी पाहू शकाल. पहिला चेंडू मात्र या फुलटॉस होता, परंतु मिडलिंग मात्र कुठेतरी प्रॉपर झाली नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र लॉंग ऑनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. 1च धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली आणि नक्कीच हा खेळ पाहून नक्कीच आमचे गौतमजी पाटील सुद्धा मात्र थोडेसे निराश चेहरे त्यांचे आपण पाहतोय, कारण या संघाचे पुरस्कर्ते दिगंबर पाटील आणि गौतम पाटील आहेत. परंतु ज्याप्रमाणे संघाची बांधणी झालेली आहे त्या अनुषंगाने खेळ मात्र पहिल्या सामन्यामध्ये त्यांच्याकडून पाहायला मिळाला नाही. परंतु तुम्हाला पुन्हा संधी मिळेल आणि पुन्हा मी येईन याच उद्देशाने तुम्हाला इथून या ठिकाणी जायचं आहे, कारण ही स्पर्धा आपण पाहतोय धामणगाव प्रीमियर लीग 2024. जय महाराष्ट्र धामणगाव संघ योगी सर जिथे ते खेळायला येतो तिथे तिथे गौतमजी पाटील आणि दिगंजी पाटील जेव्हा येतात तेव्हा ते मोठमोठी बक्षिसं आल्याला बसल्या बसल्या लगावतायत आणि अनाऊन्स करण्यास भाग पाडतायत की सर हे लावा, ते लावा, चौकारासाठी लावा, विकेटसाठी लावा. हे त्यांचं प्रवृत्त करण्याचं कारण असतं आणि आपल्या संघाला पुढे नेण्याची त्यांनी पूर्णपणे मानसिकता ठेवली आहे आणि त्याला हिंमत म्हणतात. आणि मनाचा मोठेपणा सुद्धा गौतम पाटील साहेबांचा आणि दिगंबर पाटील साहेबांचा. आणि धामणगाव संघाचा मी नेहमीच सातत्याने उल्लेख करत असतो की त्यांनी सातत्य टिकून ठेवलं आहे. एक क्षण असं होतं की जेव्हा आपण शेतामध्ये मैदानं पाहायचो आणि त्यावेळी ढोल ताशाचे गजरणं धामणगावाचे जे पाठीराखे आहेत, जे समर्थक आहेत, ते मात्र अनेक संख्येने जायचे आणि त्यावेळी जर तुम्ही धामणगाव संघाचा जर खेळ पाहिला असेल तर त्यामध्ये नितीन असतील, निलेश असतील, योगेश असतील, सतीश माले असतील, खरोखरच एक काल होता तो त्यांनी गाजवला आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र युवक घडतायत. ही सुद्धा एक चांगली बाब आहे धामणगाव संघासाठी.
आणि आज सुद्धा आपण त्यांचा खेळ बघितला. निलेश चोरगेचा बघितला, आपण सतीश माळीचा बघितला, महेश माळीचा खेळ बघितला, योगेश यांचा बघितला. अगदी तो खेळ जुना खेळ आणि गौतम पाटील साहेबांचा खेळ सुद्धा आपण बघणार आहोत, कारण त्यांनी हे सर्व मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी आपल्या जय महाराष्ट्र संघाला इतकं पुढे नेलंय की जय महाराष्ट्र धामणगावचा मोठा एक वर चष्मा राहिला आहे मागच्या 5-6 वर्षामध्ये. जेव्हा मी टुर्नामेंट कव्हर केली होती आमचे आमदार चषक निंबोली, इथून तो संघ उभारी घेतोय. परंतु क्रिशा 11 मध्ये त्यांना प्लेइंग 11 मध्ये जागा मिळेल का नाही हा प्रश्न पडलाय. ओहो, बॅटची कडा आणि या चेंडू पाहू शकाल अगदी शॉट फायनलीकडे निघून गेला. चर्चेला आता मात्र उधाण आलंय, कारण सामना एकतर्फा पाहायला मिळतोय आणि तसंही मुकदम एकतर्फा खेळ आणि एकतर्फा प्रेम हे कोणाला आवडत नसतो, परंतु इथे मात्र एकतर्फा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावफलक्यावरती आपण धावसंख्या पाहू शकाल एक्झॅक्टली 45 धावा आपण पाहतोय. ओहो, सरळ बॅटिंग लॉफ केला, लॉंग ऑफच्या दिशेनं मात्र वेगाने चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. परंतु हा सामना जिंकलाय मायरा 11 संघानं. सो कॉंग्रॅच्युलेशन मायरा 11 अँड हार्ड लक क्रिशा 11. आणि जाऊया आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच च्या दिशेनं. नो डाऊट ज्यानं नाबाद 38 धावांची खेळी साकारली आणि तो खेळाडू आहे मिस्टर श्रीकांत ठरलाय या सामन्यातील सामनावीर पुरस्कार पटकावणारा खेळाडू. आणि आमच्यावर तर आता मात्र या ठिकाणी एक माहिती पोहोचली जाते की ज्यावेळी क्रिशा 11 संघ दुसरा सामना केले त्यावेळी प्लेइंग 11 मध्ये गौतम पाटील